इस साउंड के पीछे आप आ जाइए तो आपका आवाज हाँ ठीक। तर मी 5 मिनिटात माझी गोष्ट सांगतो. ओके, तुम्हाला सगळ्यांना मराठी येते ना? तर माझा जन्म भोकरमध्ये झालाय. कोणाला माहिती आहे भोकर गाव? काही लोकांना माहिती आहे. तर अशीच खूप ऊन होतं. शनिवारी 4 वाजता असं काहीतरी माझ्या आईने भाकर आणि गरम गरम भाकर आणि ठेचा दही खाल्ला आणि तिला पोटात दुखायला लागलं. मग सगळे विचार करायला लागले काय झालं, पोटात दुखत आहे, काय करायला पाहिजे. मग काहीतरी गोळी वगैरे दिली पोटात दुखायची आणि लगेच माझा जन्म झाला तिथे पत्राच्या खोलीमध्ये. म्हणजे अजून हॉस्पिटलला जायचा पण टाइम नाही भेटला. असं वाटतंय मला की बहुतेक मला ती भाकर खायची गडबड होती म्हणून मी बाहेर आलो तेवढ्या लवकर. तर म्हणजे बेसिकली मला सांगायचं आहे की मी इथेच गावामध्ये जन्मलेला आहे आणि त्यानंतर मी नांदेडमध्ये माझं शिक्षण झालंय 1ली ते 10वी आणि 12वी पर्यंत. आणि त्यानंतर मी इंजिनिअरिंगसाठी VIT मध्ये गेलो आणि त्यानंतर US मध्ये माझं मास्टर्स झालंय आणि तिथे मी काम करतो. जवळपास 2016 पासून 11-12 वर्षापासून मी काम करतो. तर मी सांगतो लहानपणी मी जसा होतो तुमच्यासारखा नाही, खूप खोडकर होतो. म्हणजे काही असं काही म्हणत होते की गुरुजी काही खोडकर मुलं आहेत तिथे, तर मी पण खूप खोडकर होतो. म्हणजे असं काही भाषणाचा दिवस असला ना मी पळून जाऊन क्रिकेट खेळायचो आणि इथं थांबायचो नाही असं उन्हामध्ये. तुम्ही तरी खूप डिसिप्लिन आणि एवढ्या वेळापासून उन्हामध्ये बसत आहे आणि पुन्हा माझं काहीतरी ऐकत आहे. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांसाठी एक टाळ्या वाजवा तुमच्याकडे. माझी ताई 3 वर्ष मोठी होती. मी महात्मा फुलेमध्ये नांदेडमध्ये होतो. तर ती एकदम टॉपर असायची. म्हणजे पहिल्या 3 मध्ये असायची आणि कोणत्या पण भाषणाच्या दिवशी ती भाषण करायची. आणि सगळे शिक्षक मला म्हणायचे अरे तू प्रियंकाचा भाऊ आहेस का, तू अभ्यास का करत नाही, एवढं का खोडी करतोस. प्रत्येक महिन्याला माझे आई वडील मला बोलवायचे. म्हणजे शिक्षक त्यांना घरी बोलवायचे आणि शाळेत बोलवायचे आणि तक्रार करायची माझी की हा बोलतो आणि लक्ष देत नाही, लोकांना दुसऱ्या मुलांना मारतो, तसा होतो मी. आणि कोणतं पण मी मग काय झालं की असं मला खूप म्हणल्यानंतर मला वाटलं ठीक आहे मी पण ट्राय करेन. तर गांधी जयंतीच्या दिवशी मी काय केलं, एक माझं भाषण घेतलं. किती लोकांनी ते भाषण केलं आतापर्यंत? वा, मला खूपच भीती वाटायची. मी पहिल्यांदा काहीतरी भाषण करण्यासाठी मी पाठ केलं, असं लिहून वहीवर ताईकडून लिहून घेतलं आणि पाठ केलं सगळं एक ना एक ओळ. आणि गांधी जयंतीच्या दिवशी मी तिथे गेलो स्टेजवर आणि सगळे बसले होते, असे 100-200 मुलं बसले होते. आणि 2 मिनिटं मी काहीच बोललो नाही, एकदम पिन ड्रॉप सायलेन्स. कारण मी तिथे गेल्यावर माझं सगळं ते वाचलेलं पाठ केलं सगळं डोक्यातून निघून गेलं. आणि सगळे माझ्याकडे बघायले, मागून शिक्षक म्हणाले बोल 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 म्हणत आहेत, मला काहीच सुचत नव्हतं. आणि 2 मिनिटानंतर मी काय केलं माहितीये का, जय हिंद आणि जय महाराष्ट्र म्हणून पळून गेलो. तेव्हापासून कोणती पण गांधी जयंती असो किंवा भाषणाची कोणते पण दिवस असो मी पळून जायचो शाळेतून पटकन आणि क्रिकेट खेळायला जायचो. कारण मला एवढी भीती बसली होती. आणि मी आता अमेरिकेमध्ये किंवा स्टेजवर मला असं नंतर कळालं की अरे मला ऍक्च्युली आवडते भाषण द्यायला किंवा स्टेजवर यायला. त्यामुळेच मला तुमच्याशी बोलायला खूप आवडते, त्यामुळेच मी इथं आलोय. मला बोलायचंय सगळ्यांशी. आता खूप उन्हात आहे म्हणून मी इथं लवकर संपवतो, पण तुम्हाला आपण नंतर बोलूया. तर ती एक माझी स्टोरी होती. तर आणि नंतर असंच सो लाईट गेली ते तुमच्याकडे लकी आहे, बरोबर आहे. कारण उन्हामध्ये आपण किती वेळ बसलोय. तर मी काय करतो, माझा अमेरिकेचा एक्सपिरियन्स 2 मिनिटात सांगतो. मी जिथे पहिल्यांदा अमेरिकेला गेलो ना, तर मला असं वाटलं की तिथले कल्चर आहे ना खूप वेगळं आहे. आपण इथे असं तुम्ही जर जाता येता बघितलं तर लोक तिथे आता एवढी शेती आहे तिथे आणि इथे जसे घरं असतात छोटे गावामध्ये, तुम्ही एक दुसऱ्याला ओळखता, बरोबर आहे. तर प्रत्येक गावामधल्या प्रत्येक माणसाचं नाव तुम्हाला माहीत असते किंवा त्यांची स्टोरी माहीत असते. तिथे शेजाऱ्यांचं काहीच म्हणजे काय बाजूला चालू आहे काहीच माहिती नसतं. सो त्या कल्चर डिफरन्समध्ये मला असं वाटलं की मी इंडिया खूप मिस करतो. आणि मला असं जे आपल्याला इथे एक दुसऱ्यांकडून जे शिकायला भेटते ना ते अमेरिकेमध्ये नाही भेटत. त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि रोड खूप छान आहे.
पण जे आपल्याला आपली जी आपुलकी आहे, जे आपलं अध्यात्माचं नॉलेज आहे, तुम्ही इथे खूप लकी आहात. जे अध्यात्माचं नॉलेज तुम्हाला भेटत आहे ना, आणि त्यामधून जे तुमचं चरित्र घडेल, जे कम्युनिकेशन होईल, हे तुम्हाला खूप दूर घेऊन जाईल. आणि जसं मी गेलोय, जसं मी भोकरमध्ये जन्म झालाय माझा, पण मी अमेरिकेला जायचं स्वप्न बघितलंय, हे तुम्ही प्रत्येक जण करू शकता. हेच माझं म्हणणं आहे. बहुत बहुत आभार, धन्यवाद आप सब लोगों का. आप इन सबको पहले आप जल्दी से शीघ्रता से क्लासरूम में ले जाइए. इन सबको बहुत गर्मी लग रही है और सबको भूख भी लगा हुआ, टाइम भी हो गया खाना खाने का. चलिए.